नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 62. अदिती, अदिती, कुठे आहात तुम्ही? अनुपमा तिला आवाज देत होती, परंतु तिच्या तोंडावर हात असल्यामुळे ती काहीच बोलू शकत नव्हती. त्या रूममध्ये अंधार असल्यामुळे तिला बोलताही येत नव्हतं. ती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्याने तिला घट्ट भिंतीवर पकडून ठेवलं होतं. आमची वाट पाहून या खाली गेल्या वाटतं, अनुपमा स्वतःशी म्हणाली व खाली निघून गेली. तशी अदिती आणखी घाबरली. आता त्या व्यक्तीसोबत ती एकटीच त्या रूममध्ये होती. आता पुढे काय होणार याची तिला चिंता वाटत होती. अनुपमा गेली तशी अदिती जास्तच घाबरली. आता ती इथे एकटी होती. तिची सुटण्याची धडपड चालूच होती. तितक्यात त्या व्यक्तीने तिच्या तोंडावरचा हात काढला. तुम्ही कोण आहात? प्लीज सोडा मला, अदिती रागात म्हणाली. किती वेळा आम्ही तुम्हाला स्पर्श केला तरी तुम्ही आम्हाला ओळखलं नाही, विक्रम तिच्या कानात म्हणाला. तसा अदितीला धीर आला. सर, तुम्ही. किती घाबरली होती मी. असं कोणी करतं का? अदिती म्हणाली. तसा विक्रमने शेजारी असलेला लाईटचा स्विच ऑन केला. आता तो अदितीला पाहू शकत होता. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं व तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आमच्याशिवाय कोण असं धाडस करेल? कोणी स्वप्नात जरी तुमचा विचार केला ना अदिती, आम्ही त्याचा जीव घेऊ. प्रत्येक जन्मात तुम्ही फक्त आमच्या आहात, विक्रम म्हणाला. तसे अदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. विक्रमचे डोळे आग ओकत होते. तिला त्याच्या डोळ्यात आग दिसत होती. खरंच विक्रमला समजलं की अजिंक्य माझ्यावर प्रेम करतो तर विक्रम खरंच त्याचा जीव घेईल. तिच्या मनात विचार आला. तशी ती घाबरली. सोडा ना सर, मा वाट पाहत असतील, अदिती म्हणाली. तसे त्याने तिला आणखी जवळ ओढले. ठीक आहे, सोडतो आम्ही, परंतु त्याआधी तुम्हाला काहीतरी द्यावे लागेल, त्याशिवाय तुमची सुटका नाही, विक्रम मिश्किल हसत म्हणाला. आता काय हवंय तुम्हाला? सर, खरंच माझ्याकडे काही नाही. तरी आई बोलत होती जाताना थोडेफार पैसे घेऊन जा. मी तिचं ऐकलं नाही, अदिती म्हणाली. तसा विक्रम हसायला लागला. सर, हसायला काय झालं? मी खरंच बोलते. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, अदिती चेहरा पाडून म्हणाली. तुम्ही ना आमच्या आनंदीसारखे आहात, क्यूट. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला सहजासहजी सोडू. त्याने स्वतःचा चेहरा तिच्या जवळ नेला. तशी ती शहारली. तिच्या काळजाचे टोके जलद गतीने वाढले. त्याचे गरम श्वास तिच्या श्वासात मिसळले होते. तसे तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिचे होठ थरथरत होते. घामाने तिचं शरीर भिजलं होतं. त्याने स्वतःच्या हाताचं बोट तिच्या ओठांवर हळुवारपणे फिरवलं. तशी ती आणखी शहारली. विक्रमने त्याच्या हाताची पकड तिच्या भोवती आणखी घट्ट केली. तसे तिचे हात त्याच्या खांद्यावर गेले. तो तिच्या ओठांना स्पर्श करण्यासाठी तिच्या आणखी जवळ जात होता. आता दोघांमध्ये अगदी थोडं अंतर होतं. विक्रमला तिला किस करण्याचा खूप मोह झाला होता. तो करणारच होता की त्याने तिचा चेहऱ्याचे एक्सप्रेशन पाहिले. भीतीने ती थरथरत होती. तो स्वतःशी हसला व हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी अदिती शहारली.
त्याने स्वतःचे ओठ तिच्या कानाजवळ नेले. आय लव्ह यू साजन, विक्रम हळूच म्हणाला. तसे अदितीने खाडकन डोळे उघडले. काही वेळासाठी तिला वाटलं अजिंक्य तिच्या समोर उभा आहे. त्याचा विचार येताच तिला भरून आलं. एकीकडे मनात अजिंक्यचं प्रेम आणि दुसरीकडे विक्रम तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. तिला राहून राहून वाटत होतं की ती विक्रमची फसवणूक करत आहे. तिने स्वतःचे अश्रू लपवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तिचा बांध फुटला होता. विक्रम जेव्हा कधी तिला साजन बोलत होता तेव्हा तिला असह्य होत असे आणि अशा वेळी तिला सावरण्यासाठी कोणाचा तरी आधार हवा होता. तिने काहीही विचार न करता विक्रमला घट्ट मिठी मारली व त्याच्या खांद्यावर डेकू ठेवून स्वतःच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. विक्रमला काहीच समजत नव्हतं की तिला अचानक असं काय झालं. अदिती, ओ अदिती, रडायला काय झालं? विक्रम तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. तरीही अदिती रडत होती. त्याने हळूच तिची हनुवटी वर उचलली व तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे सरकवले. आम्ही तुम्हाला वचन दिले आहे. तुमच्या इच्छेविरुद्ध आम्ही काहीही करणार नाही. विक्रम तिचे डोळे पुसत म्हणाला. सॉरी सर, अदिती म्हणाली व पुन्हा त्याला बिलगली. अदिती, तुम्ही आमच्या होणाऱ्या पत्नी आहात. तुमच्या मनात जे काही असेल स्पष्ट बोला. तुम्ही अशा गप्प राहिला तर आम्हाला कसं समजणार की तुमच्या मनात काय चाललं आहे? विक्रम म्हणाला. तशी अदिती त्याच्यापासून दूर झाली व स्वतःची ओढणी सावरली व जाण्यासाठी निघाली. तसं विक्रमने तिचा हात पकडला व तिला स्वतःजवळ ओढलं. किती घाई असते तुम्हाला आमच्यापासून दूर जाण्याची, पण एक दिवस असा येईल की तुम्ही स्वतः आमच्या जवळ याल आणि त्या दिवसाची आम्ही वाट पाहू. विक्रम तिच्या खोल डोळ्यात पाहत म्हणाला. तशी अदितीने त्याच्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेतली व धावतच बाहेर गेले. विक्रम तिथेच उभा राहून तिला जाताना पाहत होता. तिच्याकडे पाहिल्यावर त्याला नेहमी वाटत असे की अदिती आपल्यापासून काहीतरी लपवत आहे, पण काय हे त्याला माहीत नव्हतं. अदिती हॉलमध्ये आली तसं तिला दरवाजातून कोणीतरी आत येताना दिसलं. एक 40-45 वर्षाची देखणी स्त्री जिने राजपूत पद्धतीचा वेश परिधान केला होता. अंगावर खूप सारे दागिने होते व डोक्यावर पदर होता. तिच्यासोबत एक पुरुषही होता. तोही दिसायला अगदी रुबाबदार दिसत होता. राजपूत पद्धतीचा पेहराव, डोक्यावर राजस्थानी फेटा, भरगच्च मिशा, हातात सोन्याचे तोडे व दोन्ही कानात सोन्याची बाली त्याने घातली होती. चेहऱ्यावरून तो रागिष्ट दिसत होता. त्याच्यासोबत अदितीच्या वयाची एक सुंदर मुलगी होती, जिने लाल कलरचा बांधणीचा ड्रेस घातला होता. लांब सडक काळे केस तिने मोकळे सोडले होते व अंगावर अदितीसारखी ओढणी घेतली होती. गोरा रंग, धारदार नाक व सर्वात आकर्षित करणारे तिचे घारे डोळे. पाहण्यावरून ती त्यांची मुलगी वाटत होती. ती दिसायला तिच्या आईसारखी होती, फक्त डोळे तिच्या वडिलांसारखे घारे होते. घरातील स्त्रियांनी त्यांचं स्वागत केलं. तिघांना ओवाळून आत घेतलं व त्यांची दृष्ट उतरवली. अदिती हे सर्व पाहत होती की तितक्यात विक्रम तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. या आमच्या बुवासा व काकासा आणि त्यांच्यासोबत
ज्या आहेत ती त्यांची मुलगी मीरा. त्यांना एक मुलगाही आहे. ते अजून आले नाही. काही कामासाठी बाहेर गेले आहेत. विक्रमने अदितीला माहिती दिली. तसे अदितीने ओढणी डोक्यावर घेतली व त्यांच्याजवळ जाण्यासाठी निघणार तितक्यात विक्रमने तिला रोखलं. तुम्ही आमच्या सोबत थांबा, विक्रम म्हणाला. मा काकीसा तिकडे आहेत. मी एकटी इथे उभी आहे. बरं नाही वाटणार ना? अदिती विक्रमकडे पाहत म्हणाली. तुम्हाला अजून काही माहिती नाही. वेळ आली की समजेल तुम्हाला. थांबा तुम्ही इथेच, विक्रम म्हणाला व दोघे तिथेच शेजारी उभे राहिले. माने तिघांना आत घेतलं. तसे तिघे हॉलमध्ये आले. त्यांची नजर अदिती व विक्रमवर पडली. कामिनी तर डोळे भरून विक्रमला पाहत होत्या. विक्रम 15 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी विक्रमला पाहिलं होतं. आज कितीतरी वर्षांनी त्या त्याला पाहत होत्या. भैरवसिंगलाही विक्रमची भुरळ पडली होती. त्यांनी मनात जसं योजलं होतं त्याच्यापेक्षा विक्रम कितीतरी पटीने जास्त रुबाबदार दिसत होता. लंडनला राहिल्यामुळे त्याची पर्सनॅलिटी लोकांना त्याच्याकडे खेचत होती. त्याचा रुबाब काही औरच होता, जो एका राजपूत घराण्यातील मुलाला शोभण्यासारखा होता. त्याने ब्ल्यू कलरचा प्रिंटेड बॉडी फिट टी शर्ट घातला होता व त्यावर विटकरी कलरचे ब्लेझर घातले होते, ज्यातून त्याचं कमावलेलं शरीर नजरेस पडत होतं. मीरा ही एकटक विक्रमकडेच पाहत होती. तिला आजही आठवत होतं, जेव्हा ती लहानपणी रामपूरला येत असे तेव्हा ती विक्रमसोबत खेळायची, त्याच्यासोबत बोलायची. सर्वांमध्ये तिला आधीपासून विक्रम जास्त आवडत होता. तो तिला खूप चांगली मैत्रीण समजत होता. परंतु मीरा लहानपणापासून मनोमन त्याच्यावर प्रेम करत होती, कारण ती आधीपासून ऐकत आली होती की विक्रमसोबत तिचं लग्न ठरलं आहे. म्हणून तिने त्याला मनातून पती मानलं होतं. ती विक्रमकडे एकटक पाहतच होती की तिची नजर अदितीवर गेली आणि तिच्या स्वप्नांचा चुरा झाला. आज अदितीच्या जागी ती हवी होती. अदितीने नकळत तिची जागा घेतली होती. तिला मनातून खूप वाईट वाटत होतं, परंतु आता काही उपयोग नव्हता. विक्रमने अदितीला पसंत केलं होतं व आता त्यांचं लग्न होणार होतं. तिने कसेबसे स्वतःचे अश्रू लपवले व चेहऱ्यावर खोटं हसू आणलं. विक्रम, कामिनी विक्रमच्या जवळ गेल्या. तशा विक्रम त्यांच्या पाया पडण्यासाठी वाकला. सुखी राहा. किती मोठे झाला आहात. भाईसा जेव्हा तुमच्या वयाचे होते तेव्हा अगदी तुमच्यासारखे दिसायचे. बोलताना कामिनीचे डोळे भरून आले होते. हे काय बुवासा, असं रडून आम्हाला भेटणार? तुम्हाला आठवतं, लहानपणी जितकं प्रेम मानी आम्हांना दिलं तितकंच तुम्हीही आमच्यावर प्रेम केलं. आम्ही चूक केली की तुम्ही आम्हाला पाठीशी घातलं, विक्रम म्हणाला. का नाही घालणार? आमच्या लाडक्या भाईसाचे लाडके आहात तुम्ही, म्हणून तुमच्यावर आमचं जास्त प्रेम आहे. कारण तुमच्यात आम्ही त्यांना पाहतो, कामिनी म्हणाली. तसे विक्रमने अदितीकडे पाहिलं. अदिती कामिनीच्या पाया पडली. सुखी राहा. कामिनीने एक नजर अदितीकडे पाहिलं. ती विक्रमला शोभण्यासारखी होती, पण कामिनीला ती आवडली नाही, कारण तिलाही अदितीच्या जागी मीराला पाहायचं होतं. विक्रम, अदिती, काकासांचा आशीर्वाद घ्या, मा म्हणाल्या. तसे दोघे जोडीने भैरवसिंग यांच्या पाया पडले. खुश रहो. प्रतापसिंग, आम्हाला वाटलं होतं राठोड खानदानाची बिंदणी राजपूत घराण्यातील असेल.
आपल्या प्रतिष्ठेला शोभेल अशी असेल. तुम्ही तर परजातीची मुलगी सून म्हणून आणली. राठोड घराण्याला मुलींची कमी आहे का? भैरवसिंग तुच्छतेने म्हणाले. तसा मिस्टर राठोड यांना राग आला, कारण त्यांच्या घरात येऊन त्यांच्या होणाऱ्या सुनेचा अपमान त्यांना सहन झाला नाही. ते काही बोलणार दादिसाने त्यांना रोखलं. राठोड घराण्याला शोभेल अशीच आहे आमची बिंदनी. आमचा विक्रम खूप नशीबवान आहे, ज्यांना अदितीसारखी पत्नी मिळाली, मिस्टर राठोड म्हणाले. तसा भैरवसिंगला राग आला. तो काही बोलणार काकासा मध्येच म्हणाले, तुम्ही प्रवास करून थकले असाल, आधी थोडा आराम करा, आपण नंतर निवांत बोलू, काकासा भैरवसिंग यांना म्हणाले व त्यांना त्यांच्या रूमच्या दिशेने घेऊन गेले. माफ करा अदिती, आमच्यासमोर तुमचा अपमान झाला आणि आम्ही काहीही बोलू शकलो नाही, विक्रम म्हणाला. इट्स ओके सर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, सर्व काही ठीक होईल, अदिती म्हणाली. तितक्यात अनुपमा मीराला घेऊन दोघांजवळ आली. अदिती, या मीरा आपल्या कामिनी बुवासाची मुलगी आणि मीरा ह्या आपल्या विक्रमच्या बिंदनी. अदिती, अनुपमा म्हणाली. हाय, हॅलो. तुम्ही कसे आहात विक्रम? लंडनवरून केव्हा आलात? मीराने विचारलं. 6 महिने झाले. तसे आम्ही अधूनमधून मुंबईला येत होतो, विक्रम म्हणाला. आम्हाला एकदाही भेटावंसं नाही वाटलं तुम्हाला? खूप लवकर विसरले तुम्ही, मीरा म्हणाली. असं काही नाही, कामामुळे वेळ मिळाला नाही. बाय द वे, शिवाय कुठे आहेत? ते आले नाही, विक्रमने विचारलं. शिवाय हा मीराचा मोठा भाऊ. ते काही कामासाठी जयपूरला गेले आहेत. येतीलच, मीरा म्हणाली. भाभीसा, एक मुलगा धावतच अदितीच्या जवळ आला व अदितीला मिठी मारली. हे इतकं अचानक झालं की अदिती काही वेळासाठी घाबरली, कारण एक 23-24 वर्षाचा मुलगा विक्रमसमोर तिला मिठी मारण्याचं धाडस करत होता. हे तिच्या पचनी पडलं नव्हतं. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.